अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये ठिय्या आंदोलन, उद्धव ठाकरेंचा पाठिंबा। महाविकास आघाडीचं सरकार असतं तर तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली नसती, उद्धव ठाकरेंचं अंगणवाडी कर्मचाऱ्यांसमोरच्या भाषणात वक्तव्य। अयोध्येमधील राम मंदिरामध्ये मी जाणार, मला निमंत्रणाची गरज नाही, अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। मुंबईतील आझाद मैदानावरती अंगणवाडी सेविकांचं आंदोलन, मंत्री दीपक केसरकरांनी घेतली अंगणवाडी सेविकांची भेट। अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक, केसरकरांची माहिती। विकसित भारत संकल्प यात्रा म्हणजे मोदींची गॅरंटी, नारायण राणेंची प्रतिक्रिया। ठाकरे गटाला आता विरोध करायला सांगा, सगळ्यात चांगल्या कामांना ते विरोध करतात, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये उद्या दुपारी 3 वाजता विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडूनही 51हून अधिक याचिका दाखल। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची नवी डेडलाईन 31 डिसेंबर 2024, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती। अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रामध्ये दारू आणि मांस बंदी करा, भाजपचे आमदार राम कदम यांची मागणी। आदित्य ठाकरेंचं राज्यातील जनतेला उद्देशून पत्र, भारतामध्ये लोकशाही मूल्यांचं आणि राज्यघटनेचं खच्चीकरण, फुके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे शहर उद्ध्वस्त, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा। महाराष्ट्र ट्रान्स हार्बर लिंक 2 महिन्यांहून अधिक काळ तर तिघा स्टेशन 9 महिन्यांपासून उद्घाटनासाठी प्रलंबित। महाराष्ट्राप्रती द्वेष व्यक्त करण्याचा हा काय प्रकार, आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल। अर्बन सहकारी बँका अडचणीत, सरकारनं आधार दिला नाही तर अनेकांवर बेरोजगारीची वेळ, ठेवीदारांनाही फटका बसू शकतो, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। आमचे 3 मुख्यमंत्री ठरलेले आहेत, पण तुमच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी उमेदवारच नाही, प्रवीण दरेकरांचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा। संजय राऊतांना अहंकार आणि विस्मरण असे आजार झालेले आहेत, ठाकरे गटाचा राम मंदिराशी संबंध काय, आशिष शेलारांचा संजय राऊतांना सवाल। महानंदचं संचालक मंडळ बरखास्त करून कारभार राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला देण्याचा ठराव, जिल्हा दूध संघाचा ठरावाला विरोध, ठरावावर लवकरच निर्णयाची शक्यता। महाराष्ट्रामधून रोज एक उद्योग गुजरातला जातोय, महानंदसारखा दुग्ध प्रकल्प गुजरातला नेण्याचा सरकारचा प्रयत्न, खासदार संजय राऊतांचा आरोप, महानंद गुजरातला नेला तर आम्ही गप्प बसणार नाही, राऊतांचा सरकारला इशारा। उदय सामंत हे निरुद्योगी उद्योग मंत्री, सामंतांनी सर्व उद्योग गुजरातला पाठवण्याचं काम केलं, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांची सामंतांवर टीका। मराठ्याचे सर्वेक्षण करून काय करणार, मराठा समाज मागास ठरला तरी आरक्षण देणार कुठून, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा सवाल। ओबीसींचं उपवर्गीकरण करणं हाच एकमेव उपाय, हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य। उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढणार, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता, विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागात थंडी वाढणार। नवाब मलिकांना तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, जामीन मुदत वाढीसाठी मलिकांनी सुप्रीम कोर्टात जावं, हायकोर्टाचे आदेश। 11 जानेवारीला मलिकांच्या जामिनाची संपते मुदत। काँग्रेसनं बिहारमध्ये 5 पेक्षा अधिक जागा लढवू नयेत, मोठा भाऊ असण्याचा ॲटिट्यूड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभवाला प्राधान्य द्यावं, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा ट्विटद्वारे सल्ला। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात उद्या दिल्लीत बैठक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात दिल्लीला जाणार, राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेसंदर्भातली होणार चर्चा। रत्नागिरीमधील काँग्रेसचे 9 नेते भाजपच्या संपर्कात, आधीच्या 13 नेत्यांपैकी 4 जण आता कमी झाल्यात, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट, बच्चू कडू आमचे जवळचे सहकारी, त्यांना सोबत घेऊनच पुढे जाणार, सामंतांची माहिती। 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जाहीर मेळावे, महायुतीमधील तिन्ही पक्षांकडे पक्षप्रवेशासाठी विचारणा, महायुतीच्या पत्रकार परिषदेत नेत्यांची माहिती।
महायुतीची 5 जानेवारीला महत्त्वाची बैठक. महायुतीमधील सर्व प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक. बच्चू कडू महायुतीतच असल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना नेते दादा भुसे यांचा पत्रकार परिषदेत दावा. सध्या आम्ही कुणाच्याही बाजूने नाही. प्रहारची राजकीय मजबूती जिथे होईल तिथे आम्ही जाऊ. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंचं वक्तव्य. लोकसभेऐवजी आम्हाला विधानसभेमध्ये जास्त जागा हव्यात. बच्चू कडूंची मागणी. तसंच नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी. बच्चू कडूंची नवनीत राणांना ऑफर. बच्चू कडूंनी असं वक्तव्य करणं ठीक आहे. महायुतीचा धर्म सगळ्यांनीच पाळला पाहिजे. योग्य वेळी योग्य तो निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील. रवी राणांचं वक्तव्य. कोरोनाची लागण झाल्यानंतर 2 तासात माझं पालकमंत्री पद काढलं. अजित पवारांना 4 वेळा कोरोना झाला पण त्यांचं पालकमंत्री पद का काढलं नाही? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा. मला सातत्यानं टार्गेट करण्यात येत होता. आव्हाडांचा आरोप. सुनील तटकरे कायम भाजपमध्ये जाण्याबाबत सांगत असायचे. 5 वर्षांआधीच शरद पवारांनी सांगितलं होतं की जास्त काळ पक्षात राहणार नाही. जितेंद्र आव्हाडांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळांची मंत्रालयाच्या कार्यक्रमाला उपस्थिती. अंबरनाथ तालुक्यामधील मलंगगड परिसरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात. 2 ते 9 जानेवारीपर्यंत सप्ताह मलंगगड मुक्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही. मुख्यमंत्री शिंदेंच्या आश्वासनानं नवा वाद. राज्यामध्ये 700 बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू करणारं स्मार्ट आरोग्य केंद्राचं मॉडेलही राज्यभर राबवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साताऱ्यातल्या नायगावमधल्या कार्यक्रमात माहिती. कोल्हापुरातील राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीसांना झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये सतेज पाटील गटाच्या 23 कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल. संदीप नेसदारांनी सहकाऱ्यांसोबत केलेल्या मारहाणीमध्ये सोनसाखळीसह लाखांचा ऐवज चोरीला. कोल्हापुरामधील राजाराम कारखान्याच्या अधिकाऱ्यांना मारहाण हा सहकारातील काळा दिवस. धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया. एमडीना मारहाण करणारे सतेज पाटलांचे गुंड. सतेज पाटील पराभव पचवू शकत नाहीत. महाडिकांचा सतेज पाटलांवर निशाणा. ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस स्थापना दिवस अर्थात रायझिंग डे साजरा. ठाणे नगर पोलीस स्थानकामध्ये विद्यार्थ्यांनी जाणून घेतलं पोलीस स्थानकाचं कामकाज. आळंदीहून वाहणारी इंद्रायणी नदी पुन्हा फेस आली. नदीतून पाणी वाहतंय की साबणाचा फेस असा ग्रामस्थांना प्रश्न. पिंपरी चिंचवडमधील कंपन्यांमधलं रसायनयुक्त पाणी इंद्रायणी नदीत. बेस्टला मुंबई महापालिकेकडून पुन्हा एकदा 500 कोटींची मदत. महापालिकेनं बेस्टला आतापर्यंत केलेल्या मदतीचा आकडा 8,000 कोटींवर. माल वाहतूकदारांच्या संपाचा पुण्यातील बाजार समितीवर परिणाम. भाजी मार्केटमध्ये गाड्यांची आवक घटली. 2 दिवसांच्या संपामुळे 100 ते 150 गाड्यांची आवक कमी. भाजीपाल्याच्या दरामध्ये 20 ते 25% वाढ. ट्रक चालकांच्या संपामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याची आवक घटली. आवक घटल्यानं 25 ते 30% दरवाढ. मुंबईमध्ये पहाटेपासून पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गर्दी. संप मागे पण मुंबईकरांच्या पेट्रोल डिझेलसाठी आजही रांगा. इंधन साठा संपल्यानं काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद. पेट्रोल डिझेलचे टँकर पंपावरती न आल्यानं वसई विरार नालासोपाऱ्यातील काही पंपांवर इंधनाचा तुटवडा. पेट्रोल डिझेलचा साठा असलेल्या पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी. ललित कला अकादमीचं प्रादेशिक केंद्र उभारण्यासाठी सरकारला अनेक पत्र पाठवली पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. कला इतिहासकार सुहास बहुळकरांची टीका. भिवंडीमध्ये चरबीपासून तूप बनवण्याच्या प्रकारानंतर प्रशासन खडबडून जागं. अनधिकृत कत्तलखाने जेसीबीच्या साहाय्यानं तोडले. ईदगाह स्लॉटर हाऊस भागामध्ये पालिका प्रशासनाची कारवाई. नाशिक पोलिसांचं ट्विट चर्चेत. रहना है अपने घर में असं ट्विट करून टवाळखोरांना इशारा. नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीवरती आळा बसवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपक्रमांतर्गत पोलिसांचं ट्विट. पुण्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास आता 500 रुपयांचा दंड. दंडाच्या रकमेमध्ये वाढ केल्यानं सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार थांबतील. महापालिका प्रशासनाचा दावा.
भिवंडी महापालिकेमध्ये नवी मुंबई अँटी करप्शनची धाड. कर मूल्यांकन विभाग प्रमुख आणि सहाय्यक आयुक्तांसह एका कर्मचाऱ्याला 1.5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक. मुंबईकरांना पुन्हा एकदा पूल बंदीचा सामना करावा लागणार. सायन धारावी कनेक्टर पूल लवकरच पाडणार. 4 जानेवारीनंतर पूल पाडण्याला बीएमसीची परवानगी. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील मका लिलाव शेतकऱ्यांनी पाडला बंद. 40 ते 45 व्यापाऱ्यांकडे लायसन्स असतानाही 4 ते 5 व्यापारी लिलावात भाग घेतात आणि शेतकऱ्यांचा माल किरकोळ भावात खरेदी करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. पालघर जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यातील काही भाग भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं हादरला. दुपारी 1:15च्या सुमाराला बसला 3.4 रिश्टर स्केल क्षमतेचा धक्का. आयसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणी एनआयएकडून 6 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल. भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याचा आरोपींचा प्रयत्न. एनआयएच्या आरोपपत्रामध्ये धक्कादायक खुलासा. ठाणे जिल्ह्यामधील 431 ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता अभियान. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ. प्रकल्पांचा त्रैमासिक प्रगती अहवाल महारेराच्या संकेतस्थळावर सादर न करणं पडणार महागात. चालढकल करणाऱ्या विकासकांवर महारेरा कठोर कारवाई करण्याच्या विचारात. कोल्हापुरामध्ये करवीर तालुक्यामधील परिते गावात प्रसादातून 100पेक्षा जास्त गावकऱ्यांना विषबाधा. विषबाधा झालेल्या गावकऱ्यांवर उपचार सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.